श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22 मराठी। मैनाकिनीला उपरिचर वसूने तिची मूळची कथा सांगितली व तू शापामुळे इथे आली होती हे सांगितले व आता तू तुझे मूळ स्थान सिंहलद्वीपामध्ये राहा। 12 वर्षानंतर इंद्र एक मोठा यज्ञ करेल तेव्हा नवनाथांबरोबर सारे दैवत तिथे येतील। त्यावेळी मच्छिंद्रनाथ व मीननाथाची तुझ्या बरोबर भेट होईल। येथे दर्भामा नावाची दासी आहे, तिला स्त्री राज्यात राज्यावर बसव असे सांगून उपरिचर वसूने मैनाकिनीला सिंहलद्वीपात नेले व तिची सर्व व्यवस्था लावली। इकडे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व मीननाथ यात्रेसाठी निघाले। रस्त्यात ते त्याच अमराईत पोहोचले जिथे कानिफनाथांनी गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाची स्त्री राज्यात असल्याची बातमी सांगितली होती। त्या भूमीला गोरक्षनाथांनी नमन केले व तिथून गोरक्षांनी मच्छिंद्रनाथाला हेलापट्टण येथे नेले व तेथील मैनावतीचा परिचय करून दिला। मैनावतीने त्यांचा मनापासून आदर सत्कार केला। मैनावतीने जालंधरनाथ व गोपीचंदचा सर्व वृत्तांत उभयतास सांगितला। तेथे तिन्ही नाथांनी 3 दिवस विश्राम केला। नंतर ते जगन्नाथपुरीला गेले। तिथून सौराष्ट्राला गेले। ते एका गावात नदीच्या काठी उतरले तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, पलीकडे मीननाथ प्रातर्विधीस गेला आहे, त्याला तू नदीवर घेऊन ये, तोपर्यंत मी गावात जाऊन येतो। त्याप्रमाणे गोरक्षनाथ मीननाथाकडे गेले तेव्हा मीननाथाचे शरीर अस्वच्छ झाले होते। गोरक्षनाथांनी मीननाथाला नदीवर नेले व खडकावर आपटून पाण्यात बुचकळले। कपडे जसे आपटून धुतात तसे त्याला आपटून धुतले, त्यामुळे मीननाथाचा मृत्यू झाला। त्याचे रक्त व मांस माशांना खायला घातले। आपण फार मोठा परोपकार केला असे त्यांना वाटले। कातडे सोलून ते स्वच्छ धुतले आणि छपरावर ते वाळत घातले। मच्छिंद्रनाथ भिक्षा मागून परत आले असता त्यांना मीननाथ कुठेच दिसला नाही। तेव्हा त्यांनी गोरक्षनाथास विचारले। गोरक्षनाथांनी जे घडले होते ते जसेच्या तसे मच्छिंद्रनाथास सांगितले। तेव्हा मच्छिंद्रनाथास फार वाईट वाटले व ते रडू लागले। ते बघून गोरक्षनाथास वाईट वाटले व ते मच्छिंद्रनाथास म्हणाले, स्वामी, आपण एवढा शोक कशासाठी करताय? मानवी देह क्षणभंगूर आहे, त्याबद्दल आसक्ती बाळगू नये। तुम्ही स्वतः ब्रह्मज्ञानी असून माझ्यावर का राग काढता? ठीक आहे, हा घ्या तुमचा सुपुत्र असे म्हणून गोरक्षनाथांनी मीननाथाच्या कातडीवर भस्म मंत्रून टाकले। त्याबरोबर मीननाथ जिवंत झाला। मच्छिंद्रनाथ व मीननाथ यांनी एकमेकाला प्रेमाने मिठी घातली। गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास म्हणाले, आपल्याकडे दिव्य अशी संजीवनी विद्या असून सुद्धा आपण मीननाथास जिवंत का केले नाही? मीननाथाचे शरीर जसे नश्वर आहे तशी आत्मा अविनाशी आहे, हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे। तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास म्हणाले, स्वतःला महाज्ञानी समजू नको। आत्मा अविनाशी आहे व शरीर भ्रमाचा भोपळा आहे हे मी सुद्धा जाणतो। मीननाथ ज्यावेळी अस्वस्थ झाला होता त्यावेळी त्याच्या शरीरावरील घाण सुद्धा एक प्रकारचा भ्रमच होता। परंतु तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी रडण्याचे नाटक केले तेव्हा गुरूंची विद्या गुरूंना शिकवण्याची आपण चूक केली हे गोरक्षनाथांना कळाले व त्यांनी मच्छिंद्रनाथांना साष्टांग नमस्कार केला व क्षमा मागितली। फलश्रुती या अध्यायाचे पठण श्रवण केल्यास विद्या संपन्न सुपुत्राची प्राप्ती होते, संततीला विद्वत्ता प्राप्त होते असे ग्रंथात म्हटले आहे।